प्रकरण 3. दुसरा विवाह. 23 जानेवारी 1929 रोजी गडकरी पुण्यतिथीची टोलेजंग सभा जिंकून रात्र 8:30च्या सुमारास मी घरी परत येतो आहे. तोच पुण्याच्या सोमवार पेठेत राहणारे माझे एक वडीलधारे हितचिंतक श्री माधवराव हणमंतराव उर्फ बाळासाहेब घोरपडे हे माझ्याकडे आले आणि गडकरी दिनाच्या सभेत मी केलेल्या प्रभावी भाषणाबद्दल मला अक्षरशः मिठी मारून त्यांनी माझे अभिनंदन केले. बाळासाहेब घोरपडे हे माझ्यापेक्षा 15 वर्षांनी तरी वडील होते, पण त्यांचे माझे संबंध अगदी समवयस्क दोस्तासारखे मनमोकळेपणाचे आणि खेळकरपणाचे असत. आम्ही दोघे एकमेकांशी वाटेल त्या विषयावर अगदी निसंकोचपणे बोलत असू. बाळासाहेब हे अच्युतराव कोल्हटकरांचे परममित्र असत आणि अच्युतराव जेव्हा पुण्याला येत तेव्हा त्यांचा मुक्काम हमखास बाळासाहेबांच्या घरी असे. बाळासाहेबांनी अच्युतरावांना अनेकदा पैशांचीही मदत केलेली होती. सोमवार पेठेतले बाळासाहेबांचे 3 मजली टुमदार घर म्हणजे स्वच्छतेचा आणि टापटिपीचा एक आदर्श होता. त्यांचा ग्रंथसंग्रहालय निवडक पण उत्तम होता. मराठ्यांच्या इतिहासाची त्यांना फार आवड असल्याने ते भारत इतिहास संशोधन मंडळाचे सभासद झालेले होते. मराठ्यांच्या इतिहासावर ज्यांचा फार मोठा अधिकार होता ते बंगाली प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन जेव्हा पुण्याला येत तेव्हा बाळासाहेबांच्या घरी उतरत. गुणी आणि विद्वान लोकांच्या संगतीसाठी बाळासाहेब सदैव आपापलेले असत. तसे पाहिले तर बाळासाहेबांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात काहीच साम्य नव्हते. दोघांच्या आवडीनिवडी निराळ्या, दोघांचा जीवनक्रम निराळा, पण का कोण जाणे बाळासाहेबांना माझ्याबद्दल विलक्षण जिव्हाळा आणि आपलेपणा वाटे. ते मला अरे-तुरेनेच संबोधत. काय बाळासाहेब, जेवता का? कपडे काढता काढता मी सहज विचारले. नाही, रात्री मी जेवत नाही, दूध घेतो, बाळासाहेबांनी उत्तर दिले. पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या डोक्यात दुसरेच काहीतरी चक्र फिरत असावे असे मला वाटले. बाळासाहेब एका डोळ्याने थोडेसे तिरळे होते आणि जेव्हा त्यांच्या डोक्यात काहीतरी गंभीर विचार सुरू होत तेव्हा त्यांचा तो डोळा जास्तच तिरळा दिसू लागे. बाबू, एकदम उठून ते माझ्याजवळ आले आणि माझे दोन्ही दंड आपल्या हाताने घट्ट धरून सद्गदित स्वरात त्यांनी मला विचारले, तू माझं ऐकणार आहेस काय? बाळासाहेबांच्या तिरळ्या डोळ्याकडे पाहून मला हसू येत होते, पण त्यावेळचा त्यांचा तो गदगदणारा स्वर आणि त्यातून ओथंबत असलेला ममतेचा गहिवर पाहून मी तर एकदम हबकून गेलो. कशाबद्दल मला ते विचारित आहेत याचा एकदम मला बोध होईना. काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो, पण बाळासाहेब, तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली आणि मी ती ऐकली नाही असे कधी झाले आहे काय? तशी माझी खात्री आहे, म्हणूनच मी अधिकाराने तुला विचारतो. बाळासाहेबांना आपल्या भावना आता आवरेनात. त्यांच्या आधीच डबडबलेल्या डोळ्यातली आसवे त्यांच्या गालावरून ओघळू लागली. तथापि ती पुसण्याचा प्रयत्न न करता त्यांनी एकदम माझ्या वर्मालाच हात घातला. मग बोल, कधी लग्न करतोस? त्याबरोबर मी एकदम खो खो हसू लागलो. हत्तीच्या, मी हसता हसता म्हणालो, हेच का तुम्हाला विचारायचं होतं? मला वाटलं काहीतरी विलक्षण गंभीर समस्या तुम्ही माझ्या पुढे मांडणार आहात. हे बघ, चावटपणा करू नकोस, बाळासाहेब चिडून मला म्हणाले. लग्न हा काही पुरेसा गंभीर प्रश्न नाही वाटतं तुझ्या दृष्टीने? बाह्यातकारी तू जरी पुष्कळ हसण्याचे सोंग आणलेस तरी तुझ्या मनातली व्यथा मी जाणतो. माझ्या मनातली व्यथा? विंचू चावावा तसा मी किंचाळलो. हो हो, तुझ्या मनातली व्यथा. उगीच ओरडू नकोस. बाळासाहेबांनी मला दठावले. या वयात तरुण माणसाला स्त्री नसली म्हणजे त्याची काय स्थिती होते याचा मला अनुभव आहे. अर्थात मी ते दुःखाचे हलाहल शंकरासारखे गिळले आणि आज तागायत अविवाहित राहिलो. माझी गोष्ट वेगळी. जुन्या पिढीतल्या आमच्यासारख्या माणसांचे सामर्थ्य काहीतरी निराळे होते. आम्ही जे केलं ते आजकालच्या तुम्हा लोकांना जमायचं नाही बाबूरावजी. बाळासाहेबांचा डोळा आता भयंकरच तिरळा दिसू लागला. तेव्हा हा विषय बदलला नाही तर मला माझे हसू अनावर होईल असे वाटून मी त्या अनुसंधानाचा एकदम सांधाच बदलला. मी गंभीर स्वराने म्हणालो, पण बाळासाहेब, खरं सांगायचं म्हणजे मी त्या गोष्टीचा अजून विचार केलाच नाही. केला नसलास तर कर. बाळासाहेबांच्या जणू काही मी हातातच सापडलो अशा विजयानंदाने ते उद्गारले. जन्मभर अविवाहित तर तू राहणार नाहीस ना? ते खरंय, मी जरा ओशाळल्या स्वरात म्हणालो. पण माझ्यासारख्यानं लग्नाचा विचार करायचा म्हणजे काय करायचं? विलायतेतून शिक्षणशास्त्राची उच्च पदवी घेऊन आलो आहे मी. मी काय आता वधू संशोधनाची मोहीम काढू गावातून? तुला कोणी सांगितलं आहे वधू शोधून आणायला? बाळासाहेब रागावून म्हणाले. मग आम्ही कशाला आहोत? तू नुसते हो म्हण.
नाही 2 दिवसाच्या आत तुला पसंत पडेल अशी शिकली सवरलेली बायको आणून तुझ्यापुढे उभी केली तर माझे नाव बाळासाहेब घोरपडेच नव्हे. ऑल राईट, मी हसून म्हणालो. गो अहेड. पुन्हा बाळासाहेबांनी मला कडकडून मिठी मारली आणि माझा निरोप घेऊन ते निघून गेले. तिसऱ्या दिवशी सकाळीच बाळासाहेब धापा टाकीत माझ्या माडीवर आले. "काय बाळासाहेब, काय भानगड?" मी विचारले. "काम फत्ते बाबूराव." बाळासाहेबांनी माझ्या हातावर टाळी मारली. आता मला ते एकदम अहो-जाहो म्हणू लागले. मी एकदम सरदच झालो. "काम फत्ते म्हणजे काय?" मी क्षीण स्वरात विचारले. "काम फत्ते म्हणजे तुमचं लग्न जमलं. फक्त आता तुमची संमती पाहिजे." बाळासाहेबांचा डोळा हर्षातिशयाने जास्तच तिरळा झाला. "अहो, पण कोणाशी ते तर मला सांगाल की नाही?" बाळासाहेब काय भानगड करून आले असावेत याचा मला बोध होईना. "मग सांगतो ऐका." बाळासाहेबांनी नियोजित केलेल्या माझ्या वधूचे वर्णन करावयाला प्रारंभ केला. "ती तुमच्या शिक्षण व्यवसायातली आहे. BA आहे, BT आहे. येथल्याच मुलींच्या हायस्कूल मधली एक अध्यापिका आहे." "कुठे? हुजूरपागेमध्ये?" मी मध्येच विचारले. "हो हो, हुजूरपागेमध्ये." बाळासाहेबांनी ठासून सांगितले. "मी ओळखतो त्यांना." "ते मला माहित नाही, पण त्या तुम्हाला चांगले ओळखतात." बाळासाहेब म्हणाले. "परवा गडकरी दिनाच्या दिवशी तुमच्या व्याख्यानाला हुजूरपागेतल्या ज्या बऱ्याचशा अध्यापिका आलेल्या होत्या त्या होत्या. त्यांना तुमचे व्याख्यान फार आवडले. मग मी पसंत आहे त्यांना?" मी भीत विचारले. "एकदम." बाळासाहेब माझ्या पाठीत जोराने धपाटा घालून म्हणाले. "आता नका अंत पाहू अधिक बाळासाहेब." मी अधीर होऊन म्हणालो. "सांगून टाका नाव त्यांचं." बाळासाहेबांनी आपले तोंड माझ्या कानाजवळ आणले आणि त्या नावाचे रहस्य माझ्या कानात हळूच प्रकट केले. मी एकदम हसलो. बाळासाहेबही हसू लागले. "काय पसंत?" त्यांनी विचारले. "पसंत." मी उद्गारलो. "एकदम पसंत. तुम्ही त्यांना कधी पाहिलंय?" बाळासाहेबांनी विचारले. "एकदाच. प्रत्यक्ष पण लांबून. आणि एकदा कॉलेजच्या ग्रुप फोटोत." मी म्हणालो. "पुन्हा पाहायची जरुरी आहे?" मी म्हणालो. "काही आवश्यकता नाही. त्यांना जर मी पसंत असेन तर माझा रुकार त्यांना सांगून टाका." त्याबरोबर बाळासाहेब एकदम गंभीर झाले. मी मनात एकदम चमकलो. "काय हो? काय झालं?" मी भीत विचारले. "ह्या लग्नातली मुख्य अडचण मी तुम्हाला सांगितली नाही अजून." बाळासाहेब मोठा आवंडा गिळून म्हणाले. "कसली अडचण?" माझ्याही छातीत धस्स झाले. "जातीची." बाळासाहेब हिय्या करून म्हणाले. "तुम्ही ब्राह्मण आहात, त्या वैश्य आहेत. ही कसली अडचण?" मी मोठमोठ्याने हसू लागलो. माझ्या डोक्यावरचा मोठा भार उतरल्यासारखे मला वाटले. म्हटले, "बाळासाहेब, यापेक्षा काही निराळे सांगतायत की काय?" "म्हणजे तुम्ही आंतरजातीय विवाह करायला तयार आहात?" आपला डोळा कमालीचा तिरळा करून बाळासाहेबांनी मला विचारले. "क्षुद्र गोष्टीला भलते महत्व देऊ नका." म्हणे आंतरजातीय. अरे हट! मी बाळासाहेबाला जवळजवळ उडवूनच लावले. माझे ते अलौकिक मनोधैर्य पाहून बाळासाहेब चाट झाले. त्यांच्या डोळ्यातून पुन्हा आसवांच्या धारा वाहू लागल्या. ते म्हणाले, "बाबूराव, खरोखरच धन्य आहे तुमचे. माझ्या हातून हे झाले नसते." माझ्या हातरुमालाने मी बाळासाहेबांच्या डोळ्यातले अश्रू टिपले आणि त्यांना म्हणालो, "बाळासाहेब, आता लागा तुम्ही पुढल्या कामाला." मुलीचे थोरले बंधू आणि बहीण मुंबईला राहत असत. त्यांच्याकडून आमच्या लग्नाला लेखी संमती ताबडतोब मिळाली. देण्याघेण्याचा किंवा इतर कोणत्याही ठरवाठरवीचा मुळी सवालच नव्हता. 3 फेब्रुवारी 1929 हा लग्नाचा दिवस मुकरर करण्यात आला. माझी नियोजित पत्नी गोदावरी मुंगे BA BT ह्या सुप्रसिद्ध भाषांतर पाठमालेचे कर्ते आणि सरकारी शिक्षण खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी द्वारकानाथ राघोबा तरखडकर यांच्या मुलीची मुलगी. त्यांचे प्राथमिक, दुय्यम आणि विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबई येथेच झालेले होते. मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमधून BT झाल्यानंतर पुण्याच्या हुजूरपागेत अध्यापिका म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्या हुजूरपागेच्या बोर्डिंगमध्ये राहत. आपल्या विद्यार्थिनींमध्ये त्या अतिशय प्रिय होत्या. म्हणून त्यांचा विवाह ठरल्याची वार्ता जेव्हा त्यांच्या शाळेत पसरली तेव्हा मुलींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मिस फिल्डिंग म्हणून एक इंग्रजबाई होत्या. त्यांच्याही त्या अत्यंत लाडक्या होत्या. त्यांनी लग्नापूर्वीची आणि नंतरची 10 दिवसांची त्यांची रजा ताबडतोब मंजूर करून टाकली. विवाहपूर्व काळात 5-6 दिवस मुलीला ठेवायची कुठे हा महत्वाचा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पण
तो माझे ज्येष्ठ बंधुतुल्य मित्र प्रोफेसर सत्यबोध हुदलीकर आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुलोचनाबाई यांनी ताबडतोब मिटविला. डेक्कन जिमखान्यावर त्यांनी थोड्याच दिवसांपूर्वी बालक मंदिर नावाची एक अभिनव बालशिक्षण संस्था काढली होती. माझ्या नियोजित पत्नीला मी त्यांच्याच बंगल्यावर नेऊन ठेवले. हुदलीकर पती पत्नीला आम्ही मामा आणि मामी या नावाने संबोधित असू. मामा मामींच्या प्रेमळ आणि ममताळू सहवासात माझ्या भावी पत्नीला आपण जणू काही माहेरीच राहावयाला आलो आहे असे वाटल्या वाचून राहिले नाही. ते तिचे 5-6 दिवस अनुपम आनंदात गेले. लग्नाच्या आमंत्रण पत्रिका माझे चुलते दिनकर विनायक आणि प्राध्यापक हुदलीकर यांच्या नावाने काढण्यात आल्या होत्या. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील वैदिकाश्रमाच्या प्रशस्त जागेत आमचा विवाह समारंभ मोठ्या थाटाने साजरा झाला. कन्यादान प्राध्यापक सत्यबोध आणि सौ सुलोचनाबाई हुदलीकर यांनी केले. पौरोहित्य सुप्रसिद्ध कोशकार यशवंतराव दाते BA LLB यांनी केले. आमचा विवाह म्हणजे पुणे शहरातील त्यावेळची एक महत्वाची सामाजिक घटना होती. म्हणून पुण्याच्या निरनिराळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. विशेषतः आम्हा उभयतांच्या शाळांमधील शिक्षकांनी, अध्यापिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी तर आपल्या अमर्याद उत्साहाने आणि उपस्थितीने अथपासून इथेपर्यंत समारंभ दणाणून टाकला. विशेष अभिमानाने नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजचे आमचे आवडते प्रिन्सिपल HR हेमले आपल्या पत्नीला घेऊन स्वतःच्या मोटारीने खास आमच्या लग्नासाठी मुंबईहून पुण्याला आले आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला. सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजच्या 2 माजी विद्यार्थ्यांचा हा पहिलाच विवाह होता. आमचे लग्न ज्यांनी जमविले ते आमचे मित्र श्रीयुत बाळासाहेब घोरपडे यांनी रात्र आपल्या घरी आम्हाला थाटाची मेजवानी दिली. या प्रसंगी पुण्याच्या शिक्षण क्षेत्रातली बरीचशी निवडक मंडळी हजर होती. माझ्या नूतन पत्नीचे नाव सुधा असे ठेवण्यात आले. स्थानिक आणि बाहेरगावच्या काही वृत्तपत्रांनी आमच्या विवाहाबद्दल जसा गौरवपर मजकूर लिहिला त्याचप्रमाणे भाऊसाहेब भोपटकर यांच्या भाल्याने, भा भू जरा आजगावकर यांच्या रणगर्जनेने आणि बेळगावच्या शुभसूचकने आमच्या आंतरजातीय विवाहावर कडाडून हल्ला चढवला. आमच्या विवाहावर टीका करणाऱ्यांना व्यक्तिशः आम्हा उभयतांबद्दलची काहीच माहिती नव्हती. त्यांना वाटले की अत्रे हा गडकऱ्यांचा समकालीन किंवा मित्र, तेव्हा त्याचे वय 50च्या आजूबाजूला असावे. आजगावकरांनी रणगर्जनेत लिहिले की 50ची झुळूक लागलेल्या कोणी अत्रे नावाच्या एका मास्तराने आपल्याच वयाच्या एका म्हाताऱ्या मास्तरणीशी लग्न लावून नुकताच मोठा दिग्विजय केलेला आहे. शुभसूचकने मथळा दिला, तरुणाचे झाले कोळसे नि म्हाताऱ्याला चढले बाळसे. पुढे आजगावकरांची नि माझी जेव्हा ओळख झाली तेव्हा त्यांना सदर टीकेची मी आठवण करून दिली. तेव्हा ते एकदम ओशाळे होऊन मला म्हणाले, तुम्ही इतके तरुण असाल याची त्यावेळी मला मुळीच कल्पना नव्हती हो. तेव्हा मी त्यांना हसून म्हणालो, माहीत नसलेल्या गोष्टी संबंधी वाटेल ते दडपून लिहावयाचे हा तुम्हा पत्रकारांचा मुळी धंदाच आहे. अर्थात त्यावेळी मी स्वतः पत्रकार नव्हतो. जोगेश्वरीच्या बोळात मी पूर्वी जेथे राहत होतो तेथून अगदीच जवळ असलेल्या 20 रुपये महिना भाड्याच्या एका अगदी सामान्य घरात फेब्रुवारी 1929 पासून मी माझ्या नवीन संसाराला प्रारंभ केला.